हाय फ्रेंड्स, आय एम अंकुश. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये काय फरक आहे किंवा काय डिफरन्स होता ते आपण घेतलं होतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये काय फरक आहे तो आपण शिकणार आहोत. म्हणजे दोन्हीही टेन्स हे कंटिन्युटी ऑफ द ऍक्शन शो काय करतात की जी कंटिन्युटी आहे एखाद्या वाक्यातली किंवा एखाद्या ऍक्शन मधली ती जेव्हा आपल्याला एक्सप्रेस करायची असते त्यावेळेस आपण कंटिन्यू टेन्स वापरतो. आता इथे आपण गोष्ट करताय प्रेझेंटची, की प्रेझेंट मध्ये दोन कंटिन्यू टेन्स आहेत, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग यामध्ये फरक काय आहे आणि तो जो फरक आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओकडे वळू. आणि हो, याआधी जे काही व्हिडिओ झालेत आपले पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याची जी लिंक आहे ती म्हणजे सरळ सरळ प्लेलिस्टची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जिथे मोरचं ऑप्शन असते ना तिथे तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मिळणार. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून इतर व्हिडिओ पण पाहू शकता. तर मग यामध्ये काय फरक आहे आता बघा. यावर आधारित आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेले आहेत. तुम्हाला माहित असेल की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा पण एक स्पेशल व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये याची नेमकी कन्स्ट्रक्शन बेस तर आपण घेतला आहेच ऑलरेडी, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ओके, पण कन्स्ट्रक्शन बेस जसं आहे की आपल्याला सेंटेन्स कसं कन्स्ट्रक्ट करायचं आहे हे तर आपण घेतलंच आहे, पण त्यासोबतच की याचा दैनंदिन लाईफ मध्ये की जेव्हा आपल्याला बोलायचं काम पडते किंवा लिहायचं काम पडते अशा वेळेस हा टेन्स नेमका प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कुठे वापरायचा, त्याचप्रमाणे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कुठे वापरायचा, याचा कन्स्ट्रक्शन बेस काय आहे याचे आपण स्पेशल व्हिडिओ घेतलेले आहेत. आता आपण यांची तुलना करणार आहोत. आता तुलना म्हणजे कशी की नेमकी आता ही दोन्ही टेन्स कंटिन्युटी ऑफ द ऍक्शन एक्सप्रेस करतात. मग या दोन टेन्सचं काय काम आहे? एका टेन्सने काम होऊ शकते ना. जसं आता मी तुमच्याशी बोलत आहे, ही पण एक कंटिन्यू ऍक्शन आहे, म्हणजे प्रेझेंटची. नाव आय एम टॉकिंग विथ यू, मी तुमच्याशी बोलत आहे. मग मी असं का नाही म्हणू शकत आय हॅव बीन टॉकिंग विथ यू? म्हणू शकतो. फरक काय आहे बघा. आता मी तुमच्याशी बोलत आहे तर मी काय म्हटलं, आय एम टॉकिंग विथ यू. पण मला म्हणायचं आहे आय हॅव बीन टॉकिंग विथ यू, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स वापरायचा आहे तर मी काय म्हणेन, आय हॅव बीन टॉकिंग विथ यू फॉर अन आवर. एका तासांपासून मी तुमच्यासोबत बोलत आहे. म्हणजे ड्युरेशन ऑफ द ऍक्शन शोज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे ड्युरेशन काय आहे, कोणत्या काळापासून तर कोणत्या काळापर्यंत ऍक्शन कंटिन्यू आहे हे जेव्हा आपल्याला शो करायचं असते त्यावेळेस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण वापरतो. हा जनरल नियम जवळपास सर्वांनाच माहित असेल, पण तरीही जे काही थोडेफार स्लाइट डिफरन्स असेल ते आपण आता इथे बघणार आहोत. तर बघा एक्झाम्पलकडे. ही इज स्टडीइंग, तो अभ्यास करत आहे. आता हे आपण कोणत्या वेळेस बोलू? आय कम टू नो दॅट, मला कळलं, आय कम टू नो दॅट ही इज स्टडीइंग. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा मला दिसला किंवा कळलं, आय सी हिम किंवा आय सॉ हिम किंवा आय कम टू नो दॅट, मला कळलं, आय कम टू नो दॅट ही इज स्टडीइंग. मीन्स राईट नाव. राईट नाव, राईट नाव म्हणजेच आता. म्हणजे नुकता तुमच्या डोळ्यासमोर ती क्रिया घडताना तुम्हाला दिसत आहे आणि तुम्ही आत्ताच्या सिच्युएशन बद्दल बोलत आहे की तुम्हाला दिसला तो अभ्यास करत आहे. ही इज स्टडी, तो अभ्यास करत आहे. प्रेझेंट सिच्युएशन राईट नाव म्हणजे आत्ता तुम्हाला तो दिसला नुकताच. आणि इथे जर तुम्हाला म्हणायचं आहे ही हॅज बीन स्टडी, म्हणजे कुठेतरी त्याने भूतकाळामध्ये अभ्यास करण्याची क्रिया सुरू केली आणि तो आताही अभ्यास करत आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय म्हणाल, थोड्या वेळापूर्वी जेव्हा मी घरी पोहोचलो होतो तेव्हा मी त्याला पाहिलं, ही इज स्टडीइंग, तो अभ्यास करत आहे. आणि नाव ही इज ऑल्सो स्टडीइंग, आता सुद्धा तो अभ्यासच करत आहे. म्हणजे भूतकाळामध्ये जेव्हा तुम्ही त्याला पाहिलं होतं तेव्हाही तो अभ्यासच करत होता आणि आता जेव्हा तुम्ही त्याला पाहिलं तेव्हा आताही तो अभ्यास करत आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचार त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल, ही हॅज बीन स्टडीइंग, म्हणजे तो बऱ्याच वेळापासून अभ्यास करत आहे. किंवा मग तुम्हाला टाइम रेफरन्स द्यायचा असेल तर ही हॅज बीन स्टडीइंग सिन्स मॉर्निंग, सकाळपासून तो अभ्यास करत आहे. अशा सेन्सने जेव्हा म्हणायचं आहे त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा लागतो. हे लक्षात घ्यायचं आहे. एका एक्झाम्पलवरून लक्षात आलं की बघा कसं आहे, काय होते, अकॉर्डिंग टू टेन्सेस, अकॉर्डिंग टू सिच्युएशन.
रोल ऑफ द टेन्स चेंजेस. सिच्युएशन नुसार जो रोल असतो टेन्सचा तो बदलत असतो. आता काही एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल. आय एम वॉशिंग माय क्लोथ्स मीन्स राईट नाव, आता मी कपडे धुवत आहे. फॉर एक्झाम्पल, युअर फ्रेंड केम टू यू, तुमच्याकडे आला अँड ही आस्क्ड यू व्हॉट आर यू डुईंग. डेफिनेटली त्याला दिसत राहील आपण आय एम वॉशिंग क्लोथ्स, जस्ट वेट, मी कपडे धुवता थोडा था, बरोबर आहे. पण आता इथे बघा, ही झाली आत्ताची सिच्युएशन की नेमकं तुम्हाला दिसत आहे. बघा, एक प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण एक नियम शिकलो होतो, अन ऍक्शन विच इज गोइंग ऑन ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग. एखादी क्रिया बोलते वेळेस जेव्हा तुमच्या नजरेने ती दिसत आहे घडताना किंवा होताना, अशा वेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो, बरोबर आहे. तर मग आणि दुसरा पण एक नियम होता, अन ऍक्शन विच इज नॉट गोइंग ऑन ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग. अशी पण सिच्युएशन होती. बघू ते पुढील एक्झाम्पल म्हणून लक्षात येईल तुमच्या. आय एम वॉशिंग माय क्लोथ्स मीन्स राईट नाव, म्हणजे काय होईल, राईट नाव. राईट नाव आत्ता तुम्हाला दिसत आहे तो वॉशिंग करत आहे. आणि इथे बघा, आय हॅव बीन वॉशिंग माय क्लोथ्स, मी असं पण म्हणू शकतो. पण केव्हा म्हणेल, अकॉर्डिंग टू सिच्युएशन. सिच्युएशन कशी, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणीतरी विचारलं वाय आर युअर क्लोथ्स वेट, तुझे कपडे का ओले आहेत. कारण तुम्ही कपडे धुवून राहिले होते त्यामुळे तुम्ही ओले झालात, बरोबर आहे. मग तुम्ही काय, एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला वाय आर युअर क्लोथ्स वेट, तुमच्या घरी कोणीतरी आलं अँड तुम्ही कपडे धुवत होते. अशा वेळेस त्याने प्रश्न केला वाय आर युअर क्लोथ्स वेट, तुझे कपडे का ओले आहेत. तुम्ही म्हणता आय हॅव बीन वॉशिंग क्लोथ्स. म्हणजे आता भूतकाळात एखादी क्रिया तुमची सुरू झाली आहे आणि आतापर्यंत ती सुरूच होती आणि इंटरप्टेड का झाली, मध्ये थांबली का, कोणीतरी तुम्हाला प्रश्न विचारला, म्हणजे जवळजवळ तुमची ती ऍक्शन कपडे धुण्याची संपली होती, म्हणजे ती कंटिन्युटी संपली आणि नुकताच तुम्ही कपडे धुवून उठलात, तर डेफिनेटली युअर क्लोथ्स वर वेट, त्यामुळे तुमचे क्लोथ्स काय ओले राहणारच आहे. अशा सेन्सने तुम्ही इथे वापरू शकता. ह्याला लक्षात. आता ही सिच्युएशन नुसार आहे. क्रिया संपली वाटल्यास, ज्या वेळेस त्याने पुढच्या व्यक्तीने प्रश्न विचारला की तुझे कपडे का ओले आहेत, तर तुमची नुकताच क्रिया म्हणजे कपडे धुण्याची क्रिया संपलेली होती. पण ते परिणाम, रिझल्ट, इथे काय झाला, रिझल्ट. वाय आर युअर क्लोथ्स वेट, कारण तो काय रिझल्ट, बिकॉज युअर क्लोथ्स आर वेट, कपडे धुण्याचा तो परिणाम आहे म्हणून तुमचे कपडे ओले आहेत. बघा, कालच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये अशाच प्रकारचे एक्झाम्पल होतं. इट वॉज रेनिंग अँड इट हॅड बीन रेनिंग, जे एक्सप्लेन केलं होतं. मी तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघू शकता तुम्ही. बघा, हा फरक आला लक्षात. इथे काय आहे, रिझल्ट. रिझल्ट आहे, कारण वाय आर युअर क्लोथ्स वेट, वाय आर युअर क्लोथ्स वेट, अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारला, कारण तुम्ही कपडे धुवत होते, अशा वेळेस तुम्हाला वापरावं लागेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅव बीन वॉशिंग माय क्लोथ्स, आय हॅव बीन वॉशिंग माय क्लोथ्स. आलं लक्षात, कारण त्याचे परिणाम आहेत. आणि बघा इथे, आय हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स, सेम कंडिशन. आय हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स. इथे पण तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला कोणी प्रश्न विचारला गार्डन इज वेट, गार्डन ओला आहे, वाय गार्डन इज वेट, गार्डन का बरं एवढं ओलं आहे, तुम्ही त्यावेळेस म्हणू शकता आय हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स, कारण प्लांट्सला पाणी देत होतो त्यामुळे गार्डन कसं आहे, ओलं झालेलं आहे, भिजलेलं आहे. ओके, म्हणजे ते परिणाम आहे त्याचे, म्हणजे तुमची पाणी देण्याची क्रिया नुकताच आता संपली, पण इट वॉज कंटिन्यू फॉर अ लॉंग टाइम, ती बऱ्याच वेळपासून कंटिन्यू होती. आता बघा, हा फरक आहे या दोन टेन्सला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणखी बघू काही एक्झाम्पल्स. आता हे एक्झाम्पल बघा, शी हॅज बीन डान्सिंग ऑल नाईट अँड फील्स एक्झॉस्टेड दिस मॉर्निंग. आता सकाळी तिला थकल्यासारखं वाटते. का वाटते, कारण रात्रभर ती नाचत होती, रात्रभर ती डान्स करत होती. आता बघा, तुम्हाला करत होती हे तर पास्ट आलं, शब्दशः आपल्याला जायचं नाहीये. बघा इथे कोणता टेन्स आहे लक्षात द्या, हा जो क्लॉज आहे, शी हॅज बीन डान्सिंग ऑल नाईट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे काय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि या कॉमा नंतर अँड फील्स एक्झॉस्टेड दिस मॉर्निंग.
सिंपल प्रेझेंट टेन्स. आता ही गोष्ट तुम्हाला माहित असेल कदाचित की जेव्हा एका क्लॉज मध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर दुसऱ्या क्लॉज मध्ये सुद्धा आपल्याला जवळपास प्रेझेंट टेन्स वापरावा लागतो. कारण इथे काय आहे, फील्स एक्झॉस्टेड दिस मॉर्निंग. समजून घ्या, मी इथे समजून घ्या, एक उदाहरण देतो तोंडी तुम्हाला. इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऐवजी पास्ट वापरला असता तर कसं झालं असतं. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, शी हॅड बीन डान्सिंग ऑल नाईट. ती रात्रभर डान्स करत होती. अँड फेल्ट एक्झॉस्टेड दॅट मॉर्निंग. त्या सायंकाळी तिला थकल्यासारखं वाटत होतं कारण ती रात्रभर तिने डान्स केला होता. पण इथे काय म्हणताय, आता तिला एक्झॉस्टेड फील होत आहे, म्हणजे रिझल्ट आहे, परिणाम आहे ना. कारण ऑल नाईट, शी हॅज बीन डान्सिंग ऑल नाईट अँड फील्स एक्झॉस्टेड दिस मॉर्निंग अँड राईट नाव शी इज फीलिंग एक्झॉस्टेड. हा फरक आला लक्षात. इथे काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि त्या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कारण इथे रात्रभर तिची जी डान्स करण्याची प्रोसेस होती ती कंटिन्युटी दाखवायसाठी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा लागला. तिथे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरू शकत नाही. हा फरक तुम्हाला क्लॉज मधील लक्षात घ्यायचा आहे. ओके. कारण ही जी रात्रभर जी डान्स करत होती त्याचा परिणाम आज सकाळी काय होत आहे, शी फील एक्झॉस्टेड, तिला थकल्यासारखं वाटत आहे. ओके. म्हणजेच रिझल्ट ऑफ ऍक्टिव्हिटी. आणि नाव शी इज डान्सिंग, इट्स ओके, आता ती डान्स करत आहे. इथे पण ऍक्शन कंटिन्यू आहे, तिथे पण ऍक्शन कंटिन्यूच आहे. पण ती ऍक्शन कुठेतरी थांबली, जी भूतकाळ सुरू झाली आणि कुठेतरी थांबली, म्हणून आपण इथे या सेन्सने वापरला. आणि दुसरा बघा, दे आर स्टडींग BA. व्हॉट आर दे डुईंग, असं कोणी विचारलं, व्हॉट आर दे डुईंग नाउअडेज, आजकाल ते काय करत आहे. नाउअडेज दे आर डुईंग BA, त्या सध्या BA चा अभ्यास करत आहे. म्हणजे आता इथे कोणती डेफिनेशन आहे आपली प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची, an action which is not going on at the time of speaking. बोलते वेळेस ती ऍक्शन आपल्याला, म्हणजे ती ऍक्शन बोलते वेळेस कंटिन्यू आहे असं नाही, पण ती ऍक्शन कंटिन्यू आहे. जसं मी आता तुमच्याशी बोलत आहे, इट मीन्स अन ऍक्शन विच इज गोइंग ऑन ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग. आता काय आहे की मी तुमच्याशी बोलत आहे, हे तुम्हाला ऐकू येत आहे, मी तुम्हाला दिसत आहे, माझी जी कंटिन्युटी आहे ही तुम्हाला दिसत आहे, म्हणजे ऍट धिस मोमेंट. पण दुसरा एक रूल आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा, की ऍक्शन विच इज नॉट गोइंग ऑन, ती सुरू नाही आहे ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग, पण तरीही तिथे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. कारण सध्या तो काय करत आहे, BA करत आहे, म्हणजे त्याची कंटिन्युटी आहे. पण असं नाही की तू BA करत आहे म्हणजे तो BAचाच अभ्यास करत राहील जोपर्यंत BA कम्प्लीट होणार नाही, म्हणजे जागेवरून उठणारच नाही. आपल्याला कंटिन्युटी ऑफ द ऍक्शन शो करायची असते. अशा वेळेस इथे म्हटलं आहे की सध्या तो BA करत आहे. ओके. म्हणजे इथे अन ऍक्शन विच इज नॉट गोइंग ऑन ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग, बट स्टील वी कॅन यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता इथे बघा, दे हॅव बीन स्टडींग BA फॉर 2 years. हा रूल तर तुम्हाला माहितीच आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये टाइम रेफरन्स आपण जेव्हा देतो तेव्हा बघा फॉर आणि सिन्सचा यूज होतो. म्हणजे ते 2 वर्षापासून BA करत आहे, म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया सुरू झाली आणि ती आतापर्यंत कंटिन्यू आहे. ते ड्युरेशन शो करण्यासाठी, कालावधी दाखवण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. म्हणजे एखाद्या कंटिन्यू ऍक्शनचा कालावधी जेव्हा शो करायचा असतो, दाखवायचा असतो, अशा वेळेस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणून दे हॅव बीन स्टडींग BA फॉर 2 years. आपण असं म्हणू शकत नाही की दे आर स्टडींग BA फॉर 2 years, असं म्हणू शकत नाही. आपल्याला इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच वापरावा लागेल. दे हॅव बीन स्टडींग BA फॉर 2 years. आता बघा त्यानंतरचं एक्झाम्पल, टुमॉरो आय एम गोइंग टू पुणे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा आणखी एक रूल आहे, प्री प्लॅन ऍक्शन, ऑलरेडी प्लॅन केलाय. आता टुमॉरो आय एम गोइंग टू पुणे, उद्या मी पुण्याला जाणार आहे, हा तर फ्युचर झाला ना. उद्या आपण जाणार आहोत, गेलो का नाही, जात आहोत का, कंटिन्युटी आहे का याच्यामध्ये, नाही. आपण काय करतो बरेचदा
कंटिन्यू टेन्स आहे म्हणजे ऍक्शन ती कुठेतरी कंटिन्यू असलीच पाहिजे असं नाहीये. काही रूल्स असतात बघा. इथे कोणता रूल लागेल? प्री प्लॅन ऍक्शन, प्रेझेंट कंटिन्युअस. टुमॉरो आय एम गोइंग टू पुणे. उद्या मी पुण्याला जाणार आहे. असं का म्हटलं मी? कारण ऑलरेडी प्लॅन झालेला आहे जायचा. म्हणून मी तुम्हाला सांगायचं ठामपणे की टुमॉरो आय एम गोइंग टू पुणे. मला उद्या पुण्याला जायचं आहे. बिकॉज ऑलरेडी डिसाइडेड. म्हणून इथे झाला प्री प्लॅन ऍक्शन. आणि इथे बघा, आता इथे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नाही वापरू शकत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे तर फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स 2018. 2018 पासून मी पुण्याला राहतो. आता इथे बघा, तुम्हाला वाटलं असेल इथे फॉर वापरला, मी सांगितला होता फरक, आणि इथे सिन्स वापरला. जेव्हा एक्झॅक्ट टाइम रेफरन्स द्यायचा आहे, एखादी फॉर एक्झाम्पल 2000 इयर सांगायचा, एक्झॅक्ट इयर 2018, हे झालं एक्झॅक्ट टाइम म्हणून इथे सिन्स आला. आणि फॉर 2 इयर्स ही ड्युरेशन आहे. एक्झॅक्ट टाइम आहे का? इथे जर म्हटलं असतं दे हॅव बीन स्टडिंग BA सिन्स 2002, तर मी इथे सिन्स लावलं असतं. पण फॉर 2 इयर्स म्हटलंय, लक्षात. म्हणून मी ते वापरलं फॉर. फॉर आणि सिन्सचा फरक मी आधी सांगितलेला आहे तुम्हाला. ओके. म्हणून आय हॅव बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स 2018. आणि सर्वात जास्त कोणत्या सेन्सने वापरण्यात येतं? आणि बघा, हे सर्व कसं आहे, छोटे छोटे जे स्लाइट डिफरन्स होते ते मी तुम्हाला सांगितलं. आणि हा जो फरक होता हा तर ऑलरेडी रिझल्ट आहे मॉर्निंगचा, हे पण म्हणू शकतो तुम्ही. आणि ग्रॅमॅटिकल तुम्हाला सांगितलं की या क्लॉज मध्ये प्रेझेंट टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, म्हणून आपल्याला इथे सुद्धा प्रेझेंट टेन्सच वापरावा लागतो. जसं मी इथे सिम्पल पास्ट टेन्स वापरला मगाशी, अँड फेल्ट एक्झॉस्टेड दिस मॉर्निंग, तर इथे मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आला असता. म्हणजेच जो टेन्स या क्लॉज मध्ये आहे बघा, या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहाल, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तर डिफरन्स लक्षात येईल. म्हणून यानंतरच लगेच मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा व्हिडिओ घेतला, जेणेकरून त्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही तुलना करू शकाल आणि काय स्लाइट डिफरन्स आहे तो तुमच्या लक्षात येईल. आता यामध्ये जर तुम्हाला आणखी काही कन्फ्युजन असेल तर लेट मी नो इन कमेंट्स. ओके. मी तुम्हाला म्हणजे तुम्ही विचारू शकता मला, त्यावर मी आणखी एखादा व्हिडिओ बनवू शकतो जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.